बीड आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असतील। बीडची जबाबदारी देखील अजित पवार यांच्याकडे असणार आहे, तर धनंजय मुंडे यांचं मात्र नाव नाही। बीडमधल्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झालाय। धनंजय मुंडे यांच्याकडे कोणतेही पालकमंत्री पद नाही, तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतील, तर पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही। धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, तर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे ठेवण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री असणार आहेत, तर मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीची जबाबदारी असेल। गडचिरोलीचे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तर रत्नागिरीमध्ये उदय सामंत, सातारामध्ये शंभूराज देसाई आणि नांदेडचं पालकमंत्रीपद अतुल सावे यांच्याकडे असेल। तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट असतील, तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे असणार आहेत। तर नरहरी झिरवाळ हे देखील हिंगोलीचे पालकमंत्री असणार आहेत। प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री असतील। नरहरी झिरवाळ हे हिंगोलीचे पालकमंत्री असणार आहेत। पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री असणार आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे या असतील, तर रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आलं। वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे असणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे अमरावती आणि नागपूरचे पालकमंत्री असतील। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हे असणार आहेत। आकाश फुंडकर अकोल्याचे पालकमंत्री असणार आहेत। बाबासाहेब पाटील हे गोंदियाचे पालकमंत्री असतील, तर पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री असणार आहेत। तर 3 जिल्ह्यांमध्ये 2-2 पालकमंत्री असणार आहेत। मुंबई उपनगरमध्ये आशिष शेलार आणि सहपालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढा यांचं नाव आहे। कोल्हापूरमध्येही 2 पालकमंत्री आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे, धनंजय मुंडेंचा पत्ता कट।